बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित धम्मबंधू भगिनी आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रबोधन पर्व आपण जे सुरू केले आहे त्या उपक्रमाचा उद्देश अथवा संदेश हा आहे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले। पुनरुज्जीवित धम्माच्या प्रवासासाठी 22 प्रतिज्ञा आणि बुद्ध आणि कार्ल मार्क्स प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती व दी बुद्धा अँड हिज धम्मा या 3 ग्रंथाचा संच दिला। प्रतिज्ञा व 3 ग्रंथाच्या संचावर आधारित त्यांनी बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा आचारसंहिता बनवण्याचे जाहीर केले होते। परंतु धम्मदीक्षेनंतर अवघ्या 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे हे काम होऊ शकले नाही। डॉक्टर बाबासाहेबांनंतरही हे प्रयत्न झाले परंतु ते यशस्वी झाले नाहीत। अनुशासनाशिवाय धम्म प्रवास सुरू आहे। परिणामी समाज दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक जीवनात अडकून गेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा व 3 ग्रंथाच्या संचावर आधारित बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा बौद्ध आचारसंहिता निर्माण होणे आवश्यक आहे। अशी बौद्ध आचारसंहिता धम्मसंहिता या शीर्षकाअंतर्गत निर्माण करण्यात यावी यासाठी आम्ही गेली 38 वर्ष निरंतरपणे कार्यरत आहोत। सर्व बौद्ध अनुयायांद्वारे धम्मसंहिता निर्माण व्हावी या उद्देशाने अथवा संदेश देण्याच्या हेतूने हे प्रबोधन पर्व सुरू आहे। आम्ही सुरू केलेल्या प्रबोधन पर्वाच्या या उपक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हळूहळू चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। प्रतिसाद देणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींचे जाहीर आभार मानतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो। आजचा जो आपला विषय आहे तो आपण संपूर्ण 1 वर्षभर कार्यक्रम केलेल्या विषयांचा संपूर्ण आढावा घेण्याचा विषय आहे। आजच्या विषयाचे आपण शीर्षक दिलेलं आहे की द बुद्धा अँड हिज धम्म ग्रंथाची ऐतिहासिक पार्श्वभूमी। याचं स्पष्टीकरण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1907 साली बुद्धचरित्र वाचले तेव्हापासून ते बुद्धाकडे वळाले आणि पुढील सर्व प्रवास बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धत्वावर होऊन 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली। दीक्षेनंतर सर्व अनुयायांच्या प्रवासासाठी द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला। हा ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांनी कोणते परिश्रम घेतले आहे, काय घटना घडल्या आहेत, या ग्रंथाबद्दल त्यांची भूमिका काय होती, ग्रंथाची संकल्पना, ग्रंथाची छपाई, ग्रंथाचे प्रकाशन, ग्रंथाचं परीक्षण आणि ग्रंथाच्या संदर्भसूची याबाबत ज्या घटना घडलेल्या आहेत, त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांची तीव्र इच्छा असूनही त्यांच्या हयातीत ग्रंथ प्रकाशित झाला नाही। प्रकाशित झालेला ग्रंथ त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आहे का, या ग्रंथाच्या संदर्भात घडलेल्या सर्व गोष्टींचा उहापोह तसेच या उहापोहामधून निर्माण झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण या शीर्षकाअंतर्गत आपण केलेले आहे। या सर्व विषयाचे स्पष्टीकरण व मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्म या धम्मग्रंथाचे प्रबोधन पर्व सुरू करून आपले 1 वर्ष पूर्ण झालेले आहे। प्रबोधन पर्वासाठी अभ्यासक्रमाचं नियोजन आपण केले होते। प्रबोधन पर्व सुरू करण्यापूर्वी या प्रबोधन पर्वाचा अभ्यासक्रम आम्ही प्रथमतः जाहीर केला होता आणि त्या अभ्यासक्रमानुसारच संपूर्ण कार्यक्रम वर्षभराचे आपण केलेले आहेत। अभ्यासक्रम एकूण 3 भागात विभागलेला आहे। पहिला भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म संबंध आणि प्रवास। दुसरा भाग द बुद्धा अँड हिज धम्म ग्रंथाची पूर्वपीठिका। त्यामध्ये आपण पहिला भाग जो आहे तो 18 आठवड्यामध्ये पूर्ण केला आहे। पहिल्या भागाचे एकूण 18 व्हिडिओ आहेत तर दुसऱ्या भागाचे एकूण 30 व्हिडिओ आहेत। हे 2 भाग पूर्ण करण्यासाठी 48 आठवडे म्हणजे बरोबर 1 वर्षाचा कालावधी लागलेला आहे आणि आम्ही हे 48 आठवडे
सर्व अडचणीवर मात करून खंड न करता पूर्ण केलेले आहेत। धम्मग्रंथाची ऐतिहासिक पार्श्वभूमी या शीर्षका अंतर्गत या 48 भागांचा सारांश आजच्या भागात आम्ही सादर करीत आहोत। तसेच या अभ्यासातून काही प्रश्नही निर्माण झालेले आहेत, तेही सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत। यानंतर प्रत्यक्ष द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाला आपण सुरुवात करणार आहोत। यानंतर थोडंसं विशेष स्पष्टीकरण असं की 2 जुलै 2023 पासून द बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रबोधन पर्व आपण सुरू केलं होतं। या प्रबोधन पर्वाचा अभ्यासक्रम 3 टप्प्यात ठरवलेला आहे। पहिला टप्पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माशी संबंध व प्रवास, दुसरा टप्पा द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाची पार्श्वभूमी आणि तिसरा टप्पा द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रबोधन आपण पाहिले। 2 टप्पे आपण पूर्ण केलेले आहेत। हे 2 टप्पे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ आपल्याला समजावून सांगण्याची जी पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी समजावून सांगण्यासाठी आपल्याला 1 वर्ष पूर्ण लागलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचं वाचन, बुद्ध की मार्क्स या ग्रंथाचं वाचन आपल्याला करायला सांगितलं आणि आपण ही संपूर्ण पार्श्वभूमी का पाहिली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेले आहे की या ग्रंथाची जी पार्श्वभूमी आहे ती जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही किंवा तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत माझ्या धम्माची किंवा मी पुनरुज्जीवित केलेल्या धम्माची संकल्पना तुम्हाला समजून येणार नाही। म्हणून आपण गेली वर्षभर 48 आठवड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माशी जेव्हापासून संबंध आला आणि त्यानंतर त्यांचा जीवन प्रवास बुद्धत्वावरती कशा प्रकारे झालेला आहे आणि त्यानंतर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार आणि स्वीकारानंतर प्रवासासाठी जो ग्रंथ, त्या ग्रंथाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सर्वांचा अभ्यास आपण 48 आठवड्यामध्ये पूर्ण केलेला आहे। आज आपण त्याचा संपूर्ण सारांश एकत्रितपणे पाहण्याचा आणि या अभ्यासातून जे काही प्रश्न निर्माण झालेले आहे तेही तुमच्या समोर ठेवण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत। हे कशासाठी आपण म्हणजे याचा उद्देश काय, की हे संपूर्ण सारांश घेण्याचा उद्देश काय, तर आपण प्रत्येक आठवड्याला एक विषय घेतला आणि तो पूर्ण केला आणि त्याच्यातून जो निष्कर्ष काढला किंवा आपल्याला जे काय वाटतं त्याचं एकत्रितपणे आता तुमच्या समोर मांडलं किंवा एकत्रितपणे ती संपूर्ण माहिती तुमच्या समोर मिळू शकते। एका वर्षात 48 आठवड्यात 48 भागात आपण पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचा ओळीनं आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया। त्यामधला पहिला भाग म्हणजे पहिला भाग जो आहे तो कुठला आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1907 साली केळुस्कर गुरुजींनी जे बुद्धाचं चरित्र बाबासाहेब आंबेडकरांना दिलं आणि ते चरित्र वाचल्यापासूनच बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धत्वाकडे वळलो असल्याचे बुद्ध अँड त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्येच बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे पहिला आपण की ते पहिला जो भाग आहे तो तेव्हापासूनचा आपण संपूर्ण आढावा घ्यायला सुरुवात केलेली होती। त्यामधला पहिला भाग होता की ते बुद्धा अँड हिज धम्मा हे जे प्रबोधन पर्व आपण सुरू केलेलं आहे, या प्रबोधन पर्वाची संपूर्ण जी रूपरेषा आहे ही रूपरेषा पहिल्या भागामध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर आपण 2 जुलै 2023 ला हा जो पहिला भाग सादर केला, त्यामध्ये आपण की हे प्रबोधन पर्व आपण कशासाठी सुरू केलेलं आहे, त्यानंतर या प्रबोधन पर्वाबरोबर आपण YouTube चॅनल सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर आपण चैत्यभूमी ते दीक्षाभूमी धम्मयात्रा काढली आणि संपूर्ण प्रबोधन पर्वाचा जो अभ्यासक्रम आहे तो नेमका अभ्यासक्रम काय आहे हे सर्व समजावून आपण पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे। दुसरा जो भाग आहे तो खऱ्या अर्थाने महत्त्वाचा दुसरा भाग म्हणजे इथून आपल्या अभ्यासक्रमाला म्हटलं एक प्रकारे सुरुवात झाली असं म्हटलं तरी चालेल। 8/7/2023 रोजी दुसरा भाग आपण संपन्न केला आणि या दुसऱ्या भागाचं शीर्षक होतं की अस्पृश्य हा हिंदूचा भाग नाहीत, अस्पृश्य हे बौद्ध आहेत। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, या पुस्तकाच्या आधारे आपण हा भाग सादर केलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा निष्कर्ष यामध्ये काय आहे तो या ग्रंथाच्या सुरुवातीलाच बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे
की अस्पृश्य हे मूळचे बौद्ध आहेत आणि ते बौद्ध आहेत म्हणूनच त्यांना अस्पृश्य करण्यात आलेले आहेत। परंतु आपण जो भाग सादर केला त्या भागाच्या माध्यमातून एक गोष्ट मात्र अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे की या देशामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये 1870 साली जनगणना आयोग निर्माण झाला आणि त्यानंतर 1870, 1881, 1891, 1901 आणि 1911 अशा जनगणना झाल्या। 1911च्या जनगणनेमध्ये ब्रिटिशांच्या जनगणना आयोगाने हिंदू आणि नॉन हिंदू असे 3 घटक बाजूला काढलेले होते हिंदू धर्मातले। त्यामध्ये अस्पृश्य, भटके विमुक्त आणि आदिवासी हे जे 3 घटक आहेत, यांना जे हिंदू धर्मामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत होता तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी 10 निकष जनगणना आयोगाने बनवले होते आणि या 10 निकषामध्ये जे लोक हे तिन्ही घटक बसत नाहीत म्हणून अस्पृश्य, आदिवासी आणि भटके विमुक्त या तिघांनाही नॉन हिंदू म्हणून किंवा हिंदू धर्माचे हे घटक नाहीत अशा पद्धतीने जनगणना आयोगाने निष्कर्ष काढून तेव्हापासून ते आजपर्यंत आपण बघितलं की अस्पृश्य म्हणजे आजचे जे अनुसूचित जातीचे आहेत, त्यानंतर भटके विमुक्त आणि आदिवासी या तिन्ही जातींची जनगणना तेव्हापासून ते आतापर्यंत स्वतंत्रपणे होते। त्यांना हिंदू धर्मामध्ये समाविष्ट ब्रिटिश जनगणना आयोगानेच नाकारलं आणि तेव्हापासून त्यांची स्वतंत्रपणे जी आहे ती जनगणना होते। याचं स्पष्टीकरण आपण या भागामध्ये दिलेलं आहे। मी प्रत्येक भागाचं फक्त शीर्षक आणि त्याचं थोडक्यामध्ये जे अनुमान आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण हा प्रत्येक स्वतंत्र भाग आपण व्हिडिओच्या माध्यमातून सादर केलेला आहे। त्यामुळे या प्रत्येक भागाची म्हणजे मी सांगितलेले की त्याच्या भागाची ज्यांनी कोणी माहिती घेतली नसेल किंवा ज्यांना हवी असेल त्यांनी मात्र तो भाग जरूर बघण्याचा प्रयत्न करावा। तिसरा जो भाग आपण सादर केला त्या तिसऱ्या भागाचं शीर्षक होतं अस्पृश्यता निर्मूलन मार्ग, म्हणजे अस्पृश्यतेवरती कायमस्वरूपी उपाय काय, यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मे 1924ला बार्शी येथे अस्पृश्यांची परिषद घेतली होती आणि या परिषदेमध्ये देशांतर, नामांतर आणि धर्मांतर हे अस्पृश्यता निर्मूलनाचे 3 पर्याय, या 3 पर्यायाचं स्पष्टीकरण केलं होतं आणि या 3 पर्यायातून देशांतर, नामांतर हे सोडून फक्त धर्मांतर हा कायमस्वरूपी अस्पृश्यावरचा उपाय कसा आहे याचं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निर्मूलन मार्ग म्हणजे धर्मांतर हे जे आहे या शीर्षका अंतर्गत आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। देशांतर, धर्मांतर आणि नामांतर या नावाने जे बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण प्रसिद्ध आहे त्या भाषणावर आधारित हा भाग आपण केलेला आहे। चौथा जो भाग आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतर प्रचार मोहीम, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 1924ला बार्शी येथे अस्पृश्यांच्या परिषदेमध्ये धर्मांतर हाच अंतिम उपाय आहे असं सांगितल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली आणि तिच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका आणि जिल्हा लेवलला बहिष्कृत म्हणजे अस्पृश्यांच्या परिषदा घेतल्या आणि या परिषदेमध्ये धर्मांतर आपल्याला किती आवश्यक आहे आणि धर्मांतर हाच उपाय आहे आणि तो अंतिम उपाय आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक परिषदेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक परिषदेमध्ये धर्मांतराचे ठराव हे करण्यात आलेले आहे। ही जी मोहीम आहे ही 1924 पासून ते 1936 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे। त्या संपूर्ण मोहिमेचं स्पष्टीकरण या भागात आपण केलेलं आहे। त्यानंतर 5वा जो भाग आहे तो 5वा भाग आपण 29 जुलै 2023ला केला आणि या 5व्या भागाचं शीर्षक होतं की धर्माचे अमृत मुक्ती कोणपते, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 ते 1936 या कालखंडामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे तेव्हाचा बॉम्बे प्रांत ज्याला आपण म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका आणि जिल्हा स्तरावरती अस्पृश्यांच्या ज्या परिषदा घेतल्या होत्या आणि त्यानंतर शेवटची जी परिषद आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नायगावला 1936 साली घेतली। या परिषदेमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या संदर्भामधलं सविस्तर भाषण केलेलं आहे, त्याचं सविस्तर स्पष्टीकरण केलेलं आहे आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाषण आहे ते मुक्ती कोणपते या नावाने प्रसिद्ध आहे। या मुक्ती कोणपते या भाषणाचं बाबासाहेब आंबेडकरांचं सविस्तर स्पष्टीकरण आपण या भागामध्ये
5व्या भागामध्ये केलेलं आहे। 6वा भाग आहे तो म्हणजे ही आपण क्रोनॉलॉजी म्हणजे क्रमाने आपण जो अभ्यासक्रम ठरवला होता तो बघा, प्रत्येक आपण क्रमाने बाबासाहेब आंबेडकरांचा कसा प्रवास झालेला आहे त्यानुसारच आपण अभ्यासक्रम ठरवून अभ्यासक्रमातला एक एक भाग जो आहे तो तुमच्या समोर सादर केलेला आहे। म्हणजे प्रेक्षकांना विनंती आहे की ज्याला जेव्हा पाहायचे तेव्हा पाहावा, परंतु हे जे संपूर्ण व्हिडिओ आहेत हे जर आपण क्रमाने पाहिले तर 1907 सालापासून ते बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारापर्यंतची जी संपूर्ण बुद्ध धम्माशी संबंध आणि त्या बाबत कशा बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास धम्माशी संबंधित झालेला आहे याचं तुम्हाला सविस्तर या प्रत्येक व्हिडिओमध्ये मिळेल। जर क्रमाने पाहिला तर संपूर्ण अभ्यासक्रम कसा पूर्ण केलाय ही माहिती तुम्हाला मिळेल। 6वा जो आहे तो अस्पृश्य जीवनाचा दुसरा अंक म्हणजे पुणे करार आहे। म्हणजे आपण पाहिलं की मुक्ती कोणपते हे स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 साली जी येवले मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली होती त्या घोषणेचं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी इथं दिलं होतं आणि आपण बुद्धाच्या मार्गाने जायचे संकेत सुद्धा या भाषणाच्या शेवटला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं होतं। परंतु 1932 साली जो पुणे करार म्हणजे अस्पृश्य जीवनाचा जो दुसरा अंक होतो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 सालापर्यंत इथल्या व्यवस्थेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। हे समजावून कशा पद्धतीने सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी तर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला, बाबासाहेब आंबेडकरांनी काराळा म्हणजे मंदिर प्रवेशाची चळवळ केली, पाण्याचा सत्याग्रह केला आणि ह्या ज्या विविध वेगवेगळ्या सत्याग्रहाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या व्यवस्थेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हीही माणूस आहोत आणि आम्हालाही माणसाप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे। परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा इथल्या व्यवस्थेने मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला किंवा बाबासाहेब आंबेडकर जे म्हणत होते तशा पद्धतीने अस्पृश्यांना माणूस म्हणून वागणूक देण्यासाठी व्यवस्था मात्र तयार झाली नाही आणि या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा 1935 साली करून 1936 साली मुक्ती कोणपते यामध्ये त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण दिले। ही व्यवस्था संपूर्ण हादरली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करणार आहेत तर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याची घोषणा ज्यावेळेस करतात आणि त्यानंतर ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका जी आहे ती 1930, 1931 आणि 1932 या 3 ज्या गोलमेज परिषदा झालेल्या आहेत या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या अस्पृश्यांची कैफियत जी आहे ते ब्रिटिशांच्या समोर मांडली आणि ब्रिटिशांनी ती कैफियत मान्य करून रामसे मॅकडोनाल्ड हे ब्रिटिशांचे त्यावेळेचे पंतप्रधान होते, प्राईम मिनिस्टर होते, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मान्य करून स्वतंत्र मतदारसंघाचा हक्क किंवा अस्पृश्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य केल्या होत्या। या मागण्याला महात्मा गांधींनी विरोध केला आणि विरोध करून अस्पृश्यांना हिंदूपासून वेगळं होऊ देणार नाही, मग त्यासाठी काहीही करावे लागलं तरी चालेल, त्यासाठी प्राण द्यावे लागले तरी चालेल, ही भूमिका महात्मा गांधींनी घेतल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुणे करार करावा लागला आणि पुणे कराराच्या माध्यमातून मग अस्पृश्यांना हिंदूंचा भागच ठेवण्यासाठी गांधींनी प्रवृत्त केले आणि पुणे करार बाबासाहेब आंबेडकरांना जरी मान्य नव्हता तरी तो पुणे करार केला। पुणे कराराच्या नंतर महात्मा गांधींनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली। महात्मा गांधींनी नंतर हरिजन नावाचं साप्ताहिक सुरू केलं आणि या माध्यमातून पुन्हा अस्पृश्यांची चळवळ आपल्या साईडला घेण्याचा प्रयत्न केला। बाबासाहेब आंबेडकरांनी 1932चा पुणे करार झाल्यानंतर मग 33, 34, 35 या कालखंडामध्ये बाबासाहेब राजगृहामध्ये राहायला आले किंवा बाबासाहेब दुसऱ्या याच्यामध्ये बिजी होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मग 1935ला घोषणा केली आणि 1936 पासून बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो पुणे कराराच्या नंतर आपली जी भूमिका आहे ही भूमिका सुरू केली, ती भूमिका धर्मांतराची। हा 7व्या भागामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आपण म्हटलेलं आहे की डॉक्टर आंबेडकरांच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा म्हणजे दुसरं पर्व जे आहे, पहिलं पर्व काय आहे
तर पहिल्या पर्वामध्ये बाबासाहेब आंबेडकर इथल्या व्यवस्थेला समजावून सांगतात, परंतु ते व्यवस्था ऐकत नाही आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींच्या बरोबर पुणे करार करतात। हा जो पहिला कायद्याने अस्पृश्यांना हिंदू म्हणून बनवण्याचा हा पुणे करार आहे। यावरती मात करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग पुन्हा आपली भूमिका बदलून धर्मांतराची भूमिका जाहीर करतात आणि धर्मांतराची भूमिका जाहीर केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 महत्त्वाच्या परिषदा आहेत। एक बाबासाहेब आंबेडकरांची येवलेची परिषद, दुसरी बाबासाहेब आंबेडकरांची महार परिषद नायगावची आणि तिसरी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट। हे 3 परिषदा आहेत। या 3 परिषदा अतिशय ऐतिहासिक 3 परिषदा आहेत आणि या 3 परिषदामध्ये निरोपाचंच बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण विचार आहेत, म्हणजे हिंदू धर्माला सोडण्याचं स्पष्टपणे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं। म्हणजे 1935ची जी येवले मुक्कामाची जी घोषणा होती ती मध्ये हिंदू धर्म सोडणार, त्यानंतर 1936चं जे मुक्ती कोणपते हे बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाषण आहे की आपण हिंदू धर्म सोडून आपण दुसरा धर्म स्वीकारला पाहिजे आणि त्याचं का स्वीकारला पाहिजे याचं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकर देतात। आणि तिसरी जी परिषद आहे ती न झालेली पण नियोजित होती लाहोरची जातपात तोडक मंडळाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीचं निर्मूलन, म्हणजे मुक्ती कोणपते हे भाषण धर्मांतर करू इच्छिणाऱ्या लोकांच्यासाठी होतं आणि ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे हिंदू धर्मातच राहणाऱ्या लोकांच्यासाठी होतं आणि तिथली जाती व्यवस्थेशी संघर्ष कसा करायचा हे ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये सांगितलेलं आहे। आणि जे धर्मांतर करू इच्छित आहेत त्यांनी कशा पद्धतीने करायचं, त्यामुळे मुक्ती कोणपते आणि जाती निर्मूलन ही जी 1936 सालची बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक परिषदा आहेत, ह्या ऐतिहासिक परिषदा आणि तिसरी येवलेची परिषद, या तिन्ही परिषदेमधून बाबासाहेब आंबेडकरांनी जी मी म्हटलं की दुसऱ्या पर्वाची जी घोषणा केली आहे त्याचं स्पष्टीकरण या भागामध्ये आपण केलेलं आहे। त्यानंतर 8वा जो भाग आहे आंबेडकरांच्या धर्मनिवडीचा अभ्यास। 8वा जो भाग आपण आंबेडकरांच्या धर्मनिवडीचा अभ्यास म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे ख्रिस्ती धर्माचे, मुस्लिम धर्माचे, बौद्ध धर्माचे आणि हिंदू धर्माचे हे बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे लोक येऊ लागले। त्या धर्मातील धार्मिक गुरु येऊ लागले किंवा पुढारी येऊ लागले आणि आमचाच धर्म स्वीकारणं कसं योग्य राहील आणि आमचा धर्म स्वीकारला तर आम्ही तुम्हाला काय मदत करू आणि आमच्या धर्माचं तत्वज्ञान काय आहे किंवा आमच्या धर्माचं साहित्य काय आहे याच्यावरती राजघरावरती बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीगाठी झाल्या आणि प्रत्येक धर्माचे लोक बाबासाहेब आंबेडकरांना आमचाच धर्म स्वीकारा अशी विनंती करीत होते। ही जी संपूर्ण माहिती आहे ती आपण 8व्या भागामध्ये सादर केलेली आहे। त्यानंतर 9वा जो भाग आहे की आंबेडकरांचा धर्मनिवडीचा अभ्यास व संदर्भ म्हणजे पहिल्या 4 धर्माचा आपण 8वा भाग केला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा शीख धर्माकडे कल होता, त्यामुळे 9वा जो भाग आहे तो आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मनिवडीचा शीख धर्माकडे कसा कल होता याचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण केलेलं आहे। 10वा जो भाग आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्व विकासाचे आणि समग्र चळवळीचे अधिष्ठान बौद्ध धम्म आहे। म्हणजे आपण म्हटलं की 1907 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध बुद्ध चरित्राशी येतो आणि तिथून पुढे संपूर्ण जो प्रवास आहे बाबासाहेब आंबेडकरांचा हा बुद्धत्वावरती आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्व विकासाचे आणि संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी चळवळ केली त्या चळवळीचं अधिष्ठान बौद्ध धम्म कसं आहे याचं स्पष्टीकरण आपण या 10व्या भागामध्ये केलेलं आहे। त्यानंतर 11वा जो भाग आहे डॉक्टर आंबेडकरांचे जीवन आणि समग्र चळवळीचे तात्विक अधिष्ठान म्हणजे संपूर्ण जीवनाचंच व्यक्तिमत्वाचं आणि समग्र चळवळीचं अधिष्ठान आपण बौद्ध धम्म म्हटलं, परंतु बौद्ध धम्मामध्ये जे तात्विक अधिष्ठान आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं होतं की प्रत्येक मनुष्याला जीवनाविषयक तत्वज्ञान असणं आवश्यक आहे आणि माझे जीवनविषयक तत्वज्ञान मी निश्चित केले आहे। माझे जीवनविषयक तत्वज्ञान स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या 3 शब्दामध्ये समूर्त आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंगला 30/3/10/1954 रोजी दिल्ली केंद्रावरती जी मुलाखत दिली होती त्यामध्ये जाहीर केलेलं आहे।
त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं तात्विक अधिष्ठान, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व कसं आहे याचं स्पष्टीकरण आपण 12व्या भागामध्ये केलेलं 11व्या भागामध्ये केलेलं आहे। त्यानंतर 12वा जो भाग आहे की बौद्ध परंपरेवर आधारित पीपल्स एज्युकेशन सोसायटी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8 जुलै 1945 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि 20 जून 1946 रोजी सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या कोर्टमध्ये ज्या इमारती घेतल्या त्यांची नावं आनंद भवन, बुद्ध भवन, औरंगाबादचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजचे ही नाव, यावरून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध परंपरेवर आधारित पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्याचे संपूर्ण डिटेल्स आपण त्यामध्ये दिलेलं आहे। हे बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं की बौद्ध परंपरेवर आधारित मी संस्था कशी स्थापन केलेली आहे त्याचं स्पष्टीकरण आपण या भागामध्ये केलेलं आहे। त्यानंतरचा 13वा भाग जो आहे बुद्धाच्या धम्म प्रचाराचे केंद्र राजगृह, याचे 2 भाग आपण केले। म्हणजे प्राचीन काळातील राजगृह हे बुद्धाच्या धम्म प्रचाराचं केंद्र कसं होतं आणि त्याच राजगृहाचा आदर्श बाबासाहेब आंबेडकर घेऊन आपल्या निवासस्थानाला बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृह हे नाव कसं दिलं आणि या दोन्हीही राजगृहाचं महत्त्व आपण 13व्या भागामध्ये स्पष्ट केलेलं आहे। 14वा जो भाग आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारत बौद्धमय करण्याचे संकल्प जो होता त्याचे मानबिंदू कुठले होते, तर 1941 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांच्या काळापासून ते पंडित जवाहरलाल नेहरू पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी मिळावी आणि भारत सरकारने बुद्ध जयंती साजरी करावी यासाठी विनंती केली। ते नेहरूंच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना यश आलं। त्यानंतर जो मानबिंदू आहे तो म्हणजे संविधान। संविधान हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचारावर आधारित बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं। हा म्हणजे बौद्धमय करण्याचा मानबिंदू आहे आणि धम्मदीक्षा 1956ला 14 ऑक्टोबर नागपूर मुक्कामी बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली। बाबासाहेब आंबेडकरांच्या भारत बौद्धमय करण्याचे हे मानबिंदू आपण 15व्या भागामध्ये स्पष्ट केलेले आहेत। त्यानंतर आपला जो 16, 17 आणि 18वा जो भाग आहे हा आपण एकत्रितपणे केला होता आणि त्याला आपण नाव दिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा अभ्यास, स्वीकार आणि प्रचार। 17वा भाग होता बौद्ध धम्मावरील लेखन, भाषण आणि प्रात्यक्षिक। हे संपूर्ण जे आहे ते आपण 16, 17 आणि 18व्या भागामध्ये स्पष्ट केले होते। अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माशी 1907 साली संबंध येतो आणि 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माचा स्वीकार करतात। हा प्रवास कसा झाला, या प्रवासाचे एकूण आपले 18 भाग आहेत आणि हे 18 व्हिडिओच्या माध्यमातून आपण सादर केलेले आहेत। ज्यांना याची सविस्तर माहिती पाहिजे त्यांनी पाहावं। आता दुसरा जो भाग आपण म्हटलं, आता कुठपर्यंत आलो आपण, 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा आपल्या सर्वांना, लाखो अनुयायांना दिली आणि हा प्रवास नेमका कशा पद्धतीने करायचा त्या प्रवासाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा या नावाचा एक धम्मग्रंथ लिहिला आणि तो आपल्याला प्रवासासाठी दिला। बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ मात्र धम्मदीक्षेच्या वेळी प्रकाशित त्यांची करण्याची अतिशय तीव्र इच्छा होती, परंतु ते प्रकाशित होऊ शकला नाही। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मग्रंथा संबंधित आणि बौद्ध तत्वज्ञान जे आहे त्या संदर्भामध्ये आपण जवळजवळ 30 भाग केलेले आहेत आणि त्या भागाला आपण दुसरा भाग म्हटलं की बुद्धा अँड धम्म या ग्रंथाची पूर्वपीठिका। आता या पूर्वपीठिकेमध्ये आपण प्रथमतः जो पहिला भाग सादर केला तो 3 नोव्हेंबर 2023ला, त्यामध्ये आपण पहिला भाग बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं भवितव्य हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाबोधी सभेला जो लेख लिहिला होता या लेखावरती आधारित आपण पूर्णपणे पहिला भाग केलेला आहे। याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल। त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं भवितव्य, म्हणजे हा पहिला आणि दुसरा। त्यानंतर तिसरा जो भाग आहे, पहिल्या भागात रूपरेषा, दुसऱ्या भागात बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य आणि तिसरा जो भाग आहे यामध्ये आपण
6 धम्मसंगीतीचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे। म्हणजे पहिल्या धम्मसंगीतीमध्ये त्रिपिटक कसं निर्माण झालं, दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये महासंगीत कसा निर्माण झाला आणि तिसऱ्या संगीतीमध्ये महायानाची निर्मिती सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये कशी होती, चौथ्या धम्मसंगीतीमध्ये संपूर्ण जे त्रिपिटक आहे हे श्रीलंकेमध्ये ताडपत्रावरती कशा पद्धतीने लिहिलं, काश्मीरमध्ये चौथी संगीती होते तिथेही ताम्रपत्रावरती लिहिलं, पाचव्या संगीतीमध्ये त्रिपिटक जे आहे ते संगमरवरी दगडापट्ट्यावरती ब्रह्मदेशामध्ये लिहिण्यात आलं आणि सहाव्या संगीतीमध्ये त्रिपिटक जे आहे ते कागदावरती ग्रंथरूपाने प्रकाशित ब्रह्मदेशाच्या तिथं झालेलं आहे। त्यामुळे या 6 संगीतीचा जो सविस्तर अभ्यास जो आहे तो आपण तिसऱ्या भागामध्ये केलेला आहे। आता चौथा भाग आहे तो पिटकीय बुद्ध शासन अर्थात त्रिपिटक साहित्य। 6 संगीतीच्या माध्यमातून जे त्रिपिटक निर्माण झालं, या त्रिपिटकामध्ये विनय पिटकाचे 5 ग्रंथ, त्यानंतर म्हणजे भिक्खुवंग, भिक्खुनीवंग, महावंग, चुल्लवंग, परिवार, सुत्त पिटकाचे 5 ग्रंथ आणि त्यानंतर अभिधम्म पिटकाचे 7 ग्रंथ। म्हणजे विनय पिटकाचे 5 ग्रंथ, त्यानंतर सुत्त पिटकाचे 5 ग्रंथ आणि त्यानंतर अभिधम्म पिटकाचे 7 ग्रंथ आणि खुद्दक निकायचे 15 ग्रंथ, असा एकूण जो त्रिपिटकामध्ये 32 ग्रंथ आहेत। या संपूर्ण 32 ग्रंथाचा अभ्यास आपण पिटकीय बुद्ध शासनामध्ये केलेला आहे। ज्यांना याचं सविस्तर माहिती हवी आहे त्यांनी हा भाग जरूर धम्मसाहित्याचा व्हिडिओ पाहावा। त्यानंतर 5वा जो भाग आहे तो अनुपिटकीय साहित्य 16/12/2023 रोजी केलेला आहे। म्हणजे जे त्रिपिटकाचे 32 ग्रंथ आहे हे 32 ग्रंथ समजावून सांगण्यासाठी जे साहित्य निर्माण झालं त्याला अनुपिटकीय साहित्य म्हटलेलं आहे। हे कोणतं साहित्य आहे याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण 5व्या भागामध्ये केलेलं आहे। त्यानंतर पाली साहित्य अट्टकथा आहेत, म्हणजे मूळ त्रिपिटक आहे, त्रिपिटक समजावून सांगण्यासाठी आपण अनुपिटक साहित्याचा एक भाग बघितला आणि अनुपिटक समजावून सांगण्यासाठी ज्या अट्टकथा आहेत म्हणजे त्या अट्टकथावरती आपण एक भाग केलेला आहे। आणि ह्या अट्टकथा कोणकोणत्या, कोणी ह्या अट्टकथा लिहिल्या, या अट्टकथाचा संपूर्ण इतिहास काय आहे याची संपूर्ण माहिती आपण पाली साहित्य अट्टकथा या शीर्षका अंतर्गत जो व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये दिलेली आहे। त्यानंतर चौथा जो भाग आहे तो टीका, म्हणजे पहिला साहित्याचा भाग आहे त्रिपिटकाचे 32 ग्रंथ। 32 ग्रंथ समजावून सांगण्यासाठी जो दुसरा भाग आपण केला तो दुसरा भाग जो आहे तो कुठला आहे तर अनुपिटकीय साहित्य, आणि तिसरा भाग आहे अट्टकथा आणि चौथा भाग आहे टीका। म्हणजे टीकांचं किंवा संपूर्ण बौद्ध साहित्याचं जे विश्लेषण आहे हे विश्लेषण ज्या ग्रंथांमध्ये केलेलं आहे त्याला आपण म्हटलं म्हणजे अट्टकथा ज्या आहेत त्या अट्टकथांचं विश्लेषण पुन्हा करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला टीका असं म्हटलेलं आहे। हे टीका नेमक्या कुणी लिहिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने या टीकांचा जन्म झाला याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण पूर्व पिटिकेच्या 7व्या भागामध्ये केलेला आहे। 8वा जो भाग आहे तो पाली वंश साहित्याचा, म्हणजे यामध्ये प्रामुख्याने आपण दीपवंश आणि महावंश या ग्रंथाची संपूर्ण माहिती घेतलेली आहे। अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर त्रिपिटकापासून ते संपूर्ण बौद्ध धम्माचं पाली साहित्य आहे। या पाली साहित्याच्या प्रत्येक प्रकारावरती आपण एक भाग केलेला आहे। याची सविस्तर माहिती आपण जरूर या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावी। त्यानंतर भारतामध्ये बौद्ध धम्माचा उदय कसा झाला, विकास कसा झाला व अंत कसा झाला याची संपूर्ण माहितीचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। 10वा जो भाग आहे की बौद्ध धम्म, म्हणजे भारतामध्ये बौद्ध धम्माचा उदय झाला, विकास झाला आणि त्यानंतर भारतामध्ये बौद्ध धम्माचं काय झालं याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण पाहिलं। यानंतर सम्राट अशोकाची जी तिसरी धम्मसंगीती होती त्यांच्या कालखंडामध्ये आणि त्यानंतर संपूर्ण जगामध्ये बौद्ध धम्म जो गेला तो कशा पद्धतीने बौद्ध धम्म गेला आणि संपूर्ण जगामध्ये बौद्ध धम्माचा विस्तार कशा पद्धतीने झाला आणि या संपूर्ण जगामध्ये विस्तार होण्याचं मुख्य केंद्र जे आहे हे श्रीलंका कसं बनलं आणि श्रीलंकेने प्राचीन काळापासून ते आजच्या काळापर्यंत संपूर्ण जगाला बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी कसं योगदान केलेलं आहे, संपूर्ण जगामध्ये बौद्ध धम्माचे स्कॉलर निर्माण करण्याचं योगदान हे श्रीलंकेने कशा पद्धतीने केलेलं आहे आणि मूळ बुद्ध धम्माचं एकमेव जगामध्ये असलेलं केंद्र श्रीलंका कसं आहे याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण 10व्या भागामध्ये केलेलं आहे।
त्यानंतर आपण 11वा जो भाग आहे पूर्वपीठिकेचा, यामध्ये बौद्ध संप्रदायाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणजे बौद्ध धम्मामध्ये म्हणजे सुरुवातीला तथागतांचा बौद्ध धम्म हा होता, त्यानंतर महासंघिक निर्माण झाला, महासंघिकाच्या नंतर महायान निर्माण झाला आणि महायानाच्या नंतर जे आपण म्हणतो हेनयान, महायान, वज्रयान, तंत्रयान, सहजयान, चक्रयान अशी जी यानं निर्माण झाली आणि ती नेमकी कोणकोणती यानं निर्माण झाली आणि कुठल्या परिस्थितीत निर्माण झाली आणि त्याचा बौद्ध धम्मावरती म्हणजे मूळ बौद्ध धम्मावरती त्याचा नेमका काय परिणाम झालेला आहे याचं सविस्तर स्पष्टीकरण केलेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पार्श्वभूमीवरती जाहीर केलं होतं की मी हिनयान, महायान, वज्रयान किंवा संप्रदायाला कोणत्याही मानत नाही, तर मी जो बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे तो 2500 वर्षापूर्वीचा म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचा मूळ आणि शुद्ध बौद्ध धम्म मी स्वीकारलेला आहे. हे संपूर्ण स्पष्टीकरण आपण बौद्ध संप्रदाय या भागामध्ये केलेलं आहे. बौद्ध सांप्रदायिक विसंगती आणि साहित्यिक घालमेल यांच्या शुद्धीकरणातून म्हणजे 2500 वर्षामध्ये जे संप्रदाय निर्माण झाले, 2500 वर्षामध्ये बौद्ध धम्माच्या साहित्यामध्ये कशी मिसळ करण्यात आली, त्यामुळे हा जो संपूर्ण घालमेल झालेला आहे या 2500 वर्षामध्ये बौद्ध धम्माचा जो प्रवास तो संप्रदायामध्ये झाला असेल, त्रिपिटकामध्ये घालमेल केलेली असेल किंवा विविध ग्रंथाचे घालमेल केलेले असेल, नंतर बुद्ध विहारांचं मंदिरामध्ये रूपांतर झालेलं असेल, बौद्ध धर्म भारतातला रास नव्हता त्याचं रूपांतर कशा पद्धतीने झालेलं आहे, या सर्वांचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. ते आपण 12व्या भागामध्ये स्पष्ट पूर्वपीठिकेच्या केलेलं आहे. त्यानंतर 13वा जो भाग आहे बुद्ध वैज्ञानिक क्रांतीचे जनक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या वैज्ञानिक क्रांतीचे पुनरुज्जीवक आहे. म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध हे वैज्ञानिक क्रांतीचे कसे जनक आहेत, तथागतांचा जो सिद्धांत आहे हा विज्ञानावर कशा पद्धतीने आधारित आहे आणि विज्ञानाचे संस्थापक वैज्ञानिकाचे वैज्ञानिक तथागतांना का म्हटलं जातं, कार्यकारण भाव हा विज्ञानाचा केंद्रबिंदू कसा आहे, या सर्वांचं स्पष्टीकरण आपण केलेलं आहे की नामरूप म्हणजे शरीर, मन म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, पृथ्वी, आप, तेज, वायू म्हणजे यांनी आपलं शरीर कसं बनलं जातं, हा संपूर्ण विज्ञानावरती आधारित तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा सिद्धांत कसा आहे हे पटवून देण्याचं काम आपण बुद्ध वैज्ञानिक क्रांतीचे जनक या शीर्षका अंतर्गत 13वा व्हिडिओ पूर्वपीठिकेचा आहे त्यामध्ये केलेलं आहे. त्या ज्यांना हवं असेल त्यांनी त्याचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहावं. त्यानंतर 4वा जो व्हिडिओ आहे, 4था जो आहे तो जमिनीत गाडलेल्या बौद्ध स्थळांचा शोध लावणारे ब्रिटिश अधिकारी. म्हणजे आपल्याला जो आज भारतामध्ये बौद्ध धम्म किंवा ही बौद्ध धम्माची जी ऐतिहासिक स्थळं पाहायला मिळतात, तर ही नेमकी स्थळं कोणी आणि कशा पद्धतीने शोधून काढलेली आहेत ते ब्रिटिश अधिकारी विल्यम जोन्स, जेम्स प्रिन्सप आणि अलेक्झांडर यांची सविस्तर माहिती या आपण 14व्या भागामध्ये दिलेली आहे. 15वा भाग जो आहे तो बौद्धमय भारताची वास्तवता वर्णन करणारे चीनी प्रवासी म्हणजे चीनी प्रवाशांचं बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये आणि विशेषतः भारताचा संपूर्ण बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टिकोनातून जो इतिहास आहे तो इतिहास चीनी प्रवाशांनी जे प्रवास वर्णन लिहिलेलं आहे त्या प्रवास वर्णनाच्या माध्यमातून मिळतं. म्हणून चीनी प्रवासी फायन असेल, व्हेनसॉंग असेल आणि इत्सिंग असेल या तिघांच्या प्रवास वर्णनाची संपूर्ण माहिती आपण 15व्या भागामध्ये घेतलेली आहे. 16वा जो भाग आहे तो पाश्चात्य राष्ट्रात वैज्ञानिक दृष्टिकोनातून बुद्ध धम्माचा अभ्यास असा केला. म्हणजे पाश्चात्य राष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा कशा पद्धतीने अभ्यास आणि जर्मनीमध्ये असेल, युरोप खंडामध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, इथे प्रथमतः कशा पद्धतीने बौद्ध धम्म गेला, तिथल्या लोकांनी त्याला कशा पद्धतीने सहकार्य केलं, इथं नेणारा पहिला कोण आणि संपूर्ण युरोप खंडाचं आणि विशेषतः इंग्लंडमधल्या रीस डेव्हिस असेल किंवा मोठमोठे विद्वान असतील यांचं बौद्ध धम्माला कशा पद्धतीने योगदान झालेलं आहे याचं सविस्तर वर्णन आपण पाश्चात्य राष्ट्रात वैज्ञानिक दृष्टिकोनातून बुद्ध धम्माचा अभ्यास कसा झाला या अंतर्गत केलेला आहे. त्यानंतर 17वा जो भाग आहे तो आशिया खंडात बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन. आपण म्हटलं की आशिया खंडामध्ये जर आपण पाहिले की जेवढे देश आहेत, आज जेवढे आशिया खंडामध्ये देश आहेत त्या सर्व देशांच्या मध्ये आपल्याला बौद्ध धम्म दिसत नाही, परंतु प्राचीन काळामध्ये
आजची जी संपूर्ण मुस्लिम राष्ट्र आहेत किंवा आशिया खंडाचे संपूर्ण देश आहेत, हे संपूर्ण आशिया खंड बौद्धमय झालेला होता। त्या प्रत्येक देशामध्ये, भारतामध्ये असेल, श्रीलंकेमध्ये असेल किंवा ब्रह्मदेश असेल किंवा कोरियामध्ये असेल, या ठिकाणचा बौद्ध धम्म पुन्हा पुनरुज्जीवित कशा पद्धतीने आधुनिक काळात झालेला आहे याचा एक भाग आपण 17वा बनवलेला आहे आणि त्याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण पुराव्याच्या आधारे केलेलं आहे। त्यानंतर 18वा जो भाग आहे द बुद्धा अँड हिज धम्म हा ग्रंथ प्रस्तावित आराखडा। आता इथपर्यंत आपण बौद्ध धम्माची निर्मिती म्हणजे आपण कुठे पाहिली, पहिली संगीती किंवा संगीतीपासून त्रिपिटकाच्या पाली साहित्याचा पूर्णपणे अभ्यास केला, आशिया खंड आणि संपूर्ण जगामध्ये बौद्ध धम्म कसा पसरला ही संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे। त्यानंतर आपण येतो तो 18व्या भागामध्ये की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ घेतला होता, त्या ग्रंथाचा आराखडा बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली जाहीर केलेला होता। तो आराखडा नेमका काय आहे, त्या आराखड्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे का याची माहिती आपण 18व्या भागामध्ये दिलेली आहे। 19वा भाग आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, या ग्रंथाची बाबासाहेबांच्या हयातीमध्ये छापाई झालेली आहे। छापाई झालेली असताना सुद्धा त्याचं प्रकाशन का झालेलं नाही आणि प्रकाशन आणि परीक्षण म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची छापाई, त्याचं परीक्षण आणि प्रकाशन या संदर्भातली माहिती आपण 19व्या भागामध्ये दिलेली आहे। 20वा भाग जो आहे द बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना लिहिलेली होती। ती प्रस्तावना बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाला प्रकाशित करताना मात्र जोडली गेलेली नव्हती। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची जी मूळ प्रस्तावना आहे ही 1957 साली जो बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ प्रकाशित झाला त्याला का जोडली नव्हती आणि 1980 सालाच्या नंतर भगवान दास यांच्या माध्यमातून ही प्रस्तावना जनतेसमोर येते आणि त्यानंतर की बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावना लिहिली होती हे अनुयायांना कळतं। याची सविस्तर माहिती आपण द बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रस्तावनेचा 20वा जो भाग आहे पूर्वपीठिकेचा यामध्ये दिलेला आहे। 21वा जो भाग आहे तो आपण द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रस्तावना नेमक्या कोणी छापल्या, कोणी नाही छापल्या आजपर्यंत आणि त्याचं नेमकं वास्तव स्वरूप आत्ताच्या घडीला वर्तमान काळातल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म हे ग्रंथ बाजारात जेवढे आहेत त्यामध्ये कोणी छापलेलं आहे, कोणी नाही छापलेलं आहे आणि संपूर्ण प्रस्तावना छापली आहे की काही गाळलेलं आहे, काही लोकांनी अर्धवट प्रस्तावना छापलेली आहे, काही लोकांनी पूर्ण प्रस्तावना छापलेली आहे, तर काही लोकांनी ट्रान्सलेशन थोडंसं चुकीचं केलं, या सर्वांची माहिती आपण 21व्या भागामध्ये दिलेली आहे। त्यानंतर 22वा भाग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीच्या निमित्ताने 2024च्या आपण 22वा भाग केलेला होता। 23वा जो भाग आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची जी संदर्भ सूची आहे, या संदर्भ सूचीच्या संदर्भामध्ये काही विद्वानांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की संदर्भ सूची का नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची जी संदर्भ सूची आहे ते डॉक्टर मदन आनंद कौशल्यायन यांनी हिंदीत अनुवाद करताना त्याला जोडलेली आहे। तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथाच्या संदर्भ सूचीचा श्रीमती आढेले एम फिस्के यांनी एक संदर्भ सूची बनवलेली आहे म्हणजे, आणि ती संदर्भ सूची महाराष्ट्र सरकारने जे खंड प्रकाशित केलेले आहेत त्या खंडातला जो 11वा खंड आहे त्या 11व्या खंडाची जी पुरवणी आहे ती पुरवणी बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या संदर्भ सूचीचा आहे। आपण सर्वांनी तो जरूर पाहावा, ऐकावा। 23वा भाग आहे की डॉक्टर आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या आकलनासाठी 3 पुस्तकाच्या संचातील एक पुस्तक बुद्ध की मार्क्स, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रस्तावना लिहिली होती त्या प्रस्तावनेमधला शेवटचा जो भाग आहे त्या शेवटच्या भागामध्ये बाबासाहेब आंबेडकर जाहीर करतात की माझ्या धम्माची संकल्पना समजून घ्यायची असेल तर बुद्ध की मार्क्स, क्रांती प्रतिक्रांती आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या 3 ग्रंथाचा एक संच आहे, तो एकत्रितपणे आपण वाचला पाहिजे। प्रथम बुद्ध की मार्क्स, नंतर क्रांती आणि प्रतिक्रांती 2 नंबरला आणि त्यानंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा अभ्यास केला तरच माझी तुम्हाला ही भूमिका समजून येईल। त्याप्रमाणे
म्हणून आपण बुद्ध की मार्क्स याच्यावरती आपण एक भाग केला होता आणि 23वा भाग आहे की डॉक्टर आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या आकलनासाठी 3 पुस्तकाच्या संचातील एक बुद्ध की मार्क्स। आता हा जो ग्रंथ आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हा ग्रंथ वाचला पाहिजे तुम्ही, परंतु आपल्याला हा ग्रंथ वाचण्यासाठी उपलब्ध नाही। 20 नोव्हेंबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं होतं, त्यामध्ये बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे एक आहे आणि त्यानंतर बाबासाहेबांनी 22 पानाचा एक एसे लिहिला होता बुद्ध आणि कार्ल मार्क्सवरती। याचाच फक्त अभ्यास आपल्याला करायला मिळतो, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिलेला होता तो मात्र आजही आपल्याला उपलब्ध नाही। तो का नाही याचं सविस्तर स्पष्टीकरण जे आहे ते 23व्या भागात आपण दिलेलं आहे। त्यानंतर 24वा जो भाग आहे तो प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती। बाबासाहेब आंबेडकरांनी त्या 3 ग्रंथाच्या संचातील जो ग्रंथ 2 नंबरचा ग्रंथ आहे तो क्रांती प्रतिक्रांती। या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकरांची एकूण 41 प्रकरणं आहेत, परंतु आपल्याला किंवा अनुयायांना किंवा महाराष्ट्र सरकारच्या चरित्र साधने प्रकाशन समितीला त्यातली फक्त 13च प्रकरणं मिळालेली आहेत आणि ही 13 प्रकरणं सुद्धा जी आहेत त्याच्यातलं प्रत्येक प्रकरण परिपूर्ण आहे याचा दावा ही चरित्र साधने प्रकाशन समिती सुद्धा करत नाही आणि ती कशी पानं मिळाली आणि ती कशी एकत्र करून छापलेली आहे याचं संपादकांनी प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला छापलेलं आहे। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती आणि प्रतिक्रांती जो ग्रंथ आहे जो उपलब्ध आहे त्याचे आपण एकूण 7 भागामध्ये संपूर्ण स्पष्टीकरण केलेलं आहे। हे जे 7च्या 7 भाग आहेत हे 7च्या 7 भाग आपल्याला शीर्षकावरून कळेल की क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आम्ही पहिला भाग सादर केला। यामध्ये प्राचीन भारतामधील आर्यांची परिस्थिती नेमकी काय होती, शासन प्रणाली नेमकी काय आहे, त्यानंतरच्या भागामध्ये निकृष्टतेच्या थराला पोचलेला ब्राह्मणवाद कसा आहे, त्यानंतर बुद्धाची वैदिक संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर बुद्धाची क्रांती कशी झाली, त्यानंतर बौद्ध धर्माची अवनती आणि पतन होण्याची नेमकी कारणं काय घडलेली आणि ब्राह्मणाचं साहित्य म्हणजे मनुस्मृती, भगवद्गीता, रामायण, महाभारत, वेदांत, पुराण हे जे संपूर्ण साहित्य आहे या संपूर्ण साहित्याच्या लेखनाचा जो कालखंड आहे तो नेमका बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता आहे आणि त्याचं कन्क्लुजन काढताना बाबासाहेब म्हटले की बौद्ध धम्माच्या नंतर बौद्ध क्रांती नंतरचं हे साहित्य लिहिलं गेलेलं आहे। याचं पुराव्यासहित स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। त्यानंतर आपण प्रतिक्रांतीचा जन्म, राजहत्या, ब्राह्मणवादाचा विजय, हिंदू समाजाचे आचार विचार, नंतर शूद्र आणि प्रतिक्रांती, स्त्री आणि प्रतिक्रांती, कृष्ण आणि त्यांची गीता, ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे चॅप्टर दिलेले आहेत किंवा प्रकरणं दिलेले आहेत या सर्वांचं आपण एकत्रितपणे अभ्यास केलेला आहे। ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती प्रतिक्रांती नावाचा जो छोटासा का होईना अपूर्ण का होईना जो ग्रंथ चरित्र साधने प्रकाशन समितीने प्रकाशित केलेला आहे त्या ग्रंथाचं सविस्तर स्पष्टीकरण आपण केलेलं आहे। अशा पद्धतीने आपण गेल्या 48 आठवड्यांच्या मध्ये 2 भागामध्ये आपण स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिलं की बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माशी संबंध आणि प्रवास आणि दुसरा पूर्वपीठिकेमध्ये बौद्ध तत्वज्ञान आणि संपूर्ण पाली साहित्याचा अभ्यास केला आणि दुसरा मेन भाग म्हणजे असा या दुसऱ्या भागाचे 2 भाग होऊ शकतात की तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म आणि संपूर्ण पाली साहित्य जे आहे ते म्हणजे मूळ बौद्ध साहित्य आणि त्यानंतर याच साहित्याच्या पार्श्वभूमीवरती या संपूर्ण जगातल्या बौद्ध धम्माच्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर अनुयायांच्या प्रवासासाठी जो धम्मग्रंथ दिलेला आहे हा धम्मग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांना प्रकाशित करायचा होता आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा धम्मग्रंथ प्रकाशित झालेला नाही। आता म्हणून या धम्मग्रंथाच्या अभ्यासातून नेमके प्रश्न काय निर्माण झालेले आहेत हे तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा संपूर्ण सारांश मांडल्यानंतर आपल्या प्रवासासाठी जो धम्मग्रंथ आहे हा प्रवासासाठी असलेला धम्मग्रंथ आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा धम्मग्रंथ आपल्याला कशा पद्धतीने नेमका याचं प्रश्न निर्माण होतात म्हणजे आपण म्हटलं की प्रस्तावना आहे त्यांची वगळली गेली अशी जे अभ्यासातून निर्माण झालेले प्रश्न आहेत
ते प्रश्न तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो। आजच्या भागातला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। तो मी तुमच्या समोर त्यातला पहिला मुद्दा मी म्हणतोय की बाबासाहेबांच्या हयातीत व हयातीनंतर प्रकाशित झालेलं लेखन। बाबासाहेबांच्या हयातीत जे लेखन झाले त्याच्याबद्दल काही शंका असण्याचं कारणच नाही, पण बाबासाहेबांच्या हयातीनंतर जे लेखन झालेलं आहे याचा मात्र संशोधक पद्धतीने अभ्यास केला पाहिजे। का अभ्यास केला पाहिजे याचा संशोधक पद्धतीने, त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय। बाबासाहेबांच्या लेखनाचे दोन प्रकार, हयातीत व हयातीनंतरचे प्रकाशन बाबासाहेबांचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचे दोन प्रकार पडतात, एक त्यांच्या हयातीत प्रकाश झालेले लेखन व दुसरे त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित झालेलं लेखन। हयातीत प्रकाश झालेले लेखन हे अधिकृत आहे, कारण ते स्वतः बाबासाहेबांनीच प्रकाशित केलेलं होतं। हयातीनंतर प्रकाशित झालेल्या लेखनामध्ये दोन प्रकारची शक्यता असू शकते। एक, जसेच्या तसे प्रकाशित झालेले व काही भाग वगळून अथवा घुसडून, म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर जे प्रकाशित झालेलं आहे ते जसंच्या तसं असू शकतं, वगळलेलं असू शकतं किंवा त्यात काही घुसडलेलंही असू शकतं। हयातीनंतरचं लेखन शक्यतेवर अवलंबून असतं, हे मात्र लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि मी हे तुम्हाला सांगतो, त्याला आधार काय देतोय तर याबाबतचं ॲडव्होकेट BC कांबळे यांनी समग्र वाङ्मय जे आहे त्यामधल्या 12व्या खंडामध्ये स्पष्टीकरण लिहिलेलं आहे, ते जसंच्या तसं तुमच्या समोर मांडतो। ॲडव्होकेट BC कांबळे म्हणतात की बाबासाहेबांच्या पश्चात प्रकाश झालेलं लेखन, ॲडव्होकेट BC कांबळे म्हणतात की हिंदू धर्मविषयक जे लेखन बाबासाहेबांनी केले होते ते लेखन येवल्याच्या घोषणेच्या काळात करण्यात आलेले होते। ते लेखन त्या काळात म्हणजेच 1935 ते 1937 या काळात प्रसिद्ध झालेले नसेल, ते लेखन बाबासाहेबांच्या हयातीतच प्रसिद्ध होण्याच्या मार्गावरही होते, परंतु कोणत्या का कारणामुळे असेना ते प्रसिद्ध होऊ शकलेले दिसत नाही। अशा लेखनात मी हिंदू राहू शकतो काय या विषयाचा समावेश महत्त्वाचा आहे। त्यात हिंदूंची बोधचिन्ह दिली आहेत, ती अशी की जात, व्यक्तिपूजा, श्रेष्ठ देवता, याशिवाय अशा लेखनात शूद्र व प्रतिक्रांती, स्त्रिया व प्रतिक्रांती, श्रीकृष्ण व त्यांची गीता, ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय या सर्वांचा समावेश केला पाहिजे। BC कांबळे काय म्हणतात बघा, हे लेखन 1940च्या दरम्यान प्रसिद्ध होण्याच्या मार्गावरती बाबासाहेबांचं होतं। निदान क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती हे लेखन तर जवळजवळ प्रसिद्ध होणारच या स्थितीत होते, परंतु ते प्रसिद्ध होऊ शकले नाही। म्हणजे जे आज आपल्याला क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती हा जो ग्रंथ आहे तो अपूर्ण मिळतोय, परंतु BC कांबळेंचं असं म्हणणं आहे की तो 1940 पर्यंतच तो पूर्ण झाला होता आणि तो प्रकाशनाच्या मार्गावर होता, परंतु कोणत्या कारणाने तो प्रकाशित झाला हे मात्र प्रकाशित होऊ शकला नाही, हे मात्र कळत नाही। त्यामुळे निदान क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती हे लेखन तर जवळजवळ प्रसिद्ध होणारच या स्थितीत होते, परंतु ते प्रसिद्ध होऊ शकले नाही। त्याची कारणे काही असतील ते असो। वरील विषयावरील लेखन आणि दुसरेही बरेच लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर कित्येक वर्षाने प्रसिद्ध झालेले आहे। त्यांच्या हयातीत व त्यांच्या नजरेखाली प्रसिद्ध झालेले लेखन व त्यांच्या हयातीनंतर प्रसिद्ध झालेले त्यांचे लेखन, या दोन्हीमध्ये फरक तर निश्चित आहेच, BC कांबळे म्हणतात। पहिल्या प्रकारचे लेखन हे त्यांचे अधिकृत लेखन होय, म्हणजे हयातीत जे लेखन झालेलं आहे ते अधिकृत होय। मात्र दुसऱ्या लेखनात दोन प्रकार कल्पावे लागतील, BC कांबळे म्हणतात। आणि हे कुठे म्हणतात की आंबेडकर चरित्र खंड 12वा भाग 103 ते 111 दिनांक 28 नोव्हेंबर 1987 म्हणजे BC कांबळेंनी म्हटलेलं आहे, महापरिनिर्वाणाच्या नंतरच्या प्रकाशित लेखनाचे पुन्हा दोन प्रकार पडतील। आणि त्यामध्ये एक प्रकार की जसंच्या तसं किंवा दुसरा गाळलेले किंवा घुसडलेले। याचं स्पष्टीकरण करताना काय म्हणतात ॲडव्होकेट BC कांबळे, महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित झालेल्या लेखनाचे दोन प्रकार पुढील प्रमाणे सांगतात। ते म्हणतात की मात्र दुसऱ्या लेखनात दोन प्रकार कल्पावे लागतील। एक प्रकार कल्पावा लागेल तो हा की त्यांचे लेखन प्रत्यक्षात जसे होते जेवढे होते तेवढे
तसे व परिपूर्ण प्रसिद्ध झालेले लेखन, आणि दुसरा प्रकार असा कल्पावा लागेल की त्यांच्या मूळ लेखनातील काही भाग वगळला असण्याची शक्यता आहे, अगर त्यात जादा घुसडला जाण्याची शक्यता आहे. अर्थात या शक्यता आहेत, असेच आहे असे नव्हे, हे प्रकार कल्पिले आहेत. कल्पिलेले प्रकार सत्य असतील वा नसतील, जसेच्या तसे किंवा गाळलेले व घुसडलेले ओळखण्यासाठी ॲडव्होकेट बी सी कांबळे पुढील निकष सांगतात. ते म्हणतात की या दोन प्रकारापैकी महानिर्वाणानंतर प्रसिद्ध झालेले त्यांचे लेखन कोणत्या प्रकारचे आहे हे समजण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणानंतर ताबडतोबीने त्यांच्या अप्रकाशित लेखनाच्या फायलींचा प्रवास कसा झाला, प्रथम त्या फायली कोणी ताब्यात घेतल्या, त्यावेळी त्या फायली किती होत्या, आणि प्रत्येक फायलीच्या हस्तलिखिताची टाईप केलेली व हाताने लिहिलेली पाने किती होती, व एकूण फायली किती व एकूण पृष्ठ किती, व या फायली प्रथम ताब्यात घेणाऱ्याने त्याचे टिप्पण करून तारीख टाकून नंतर त्या फायली दुसऱ्या खेपेस कोणाकडे दिल्या व त्या फायली व एकूण पानं दिल्याबद्दलची पोच घेतली आहे काय व त्यावर सही व तारीख आहे काय, त्याचप्रमाणे सदर हस्तलिखितांचा प्रवास ती हस्तलिखिते छापखान्यात छपाई जाईपर्यंत कसा झालेला आहे याची परिपूर्ण माहिती मिळण्यावर तो प्रकार ठरवावा लागेल. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं जे महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित झालेलं जे साहित्य आहे ते नेमकं साहित्य बाबासाहेबांच्या नंतर ते कसं कसं प्रवासित झालेले आहेत आणि त्या प्रवासित झालेल्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत का, त्याचे अधिकृत लेखी पुरावे आहेत का, ते जर पुरावे असतील तर मात्र ते योग्य आहे असं बनावे लागेल, नाहीतर मग प्रश्नचिन्ह निर्माण होतं. डॉक्टर बाबासाहेब पुढे स्पष्टीकरण त्याचं देतात की हे असं असल्याचं माहिती मला मिळत नाही. त्याबद्दल ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने कमिटीचे ॲडव्होकेट बी सी कांबळे सदस्य असताना त्यांनी मागितलेली माहिती त्यांना या बाबतीत मिळाली नाही. ते म्हणतात की महाराष्ट्र सरकारने जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीचा मी एक साधारण सभासद म्हणून आम्ही हीच मागणी सदर कमिटी पुढे केली होती. म्हणजे त्यावेळेस बी सी कांबळे या चरित्र साधन प्रकाशन समितीचे सदस्य होते, त्यांनी या संपूर्ण साहित्याचा प्रवास कसा झालेला आहे त्याच्याबद्दलची माहिती मागितलेली होती. म्हणतात की महाराष्ट्र सरकारने जी कमिटी नेमली आहे त्या कमिटीचा एक साधारण सभासद म्हणून आम्ही हीच मागणी सदर कमिटी पुढे केलेली होती, परंतु तशी माहिती अजून तरी उपलब्ध नाही. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रसिद्ध केलेले त्यांचे लेखन वरील दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे हे उघड आहे. ही मर्यादा ठेवून ठोकळ मताने असे म्हणावयास हरकत नाही की त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रसिद्ध झालेले वरील प्रकारचे लेखन त्यांचेच आहे असे गृहीत धरणे गैर होणार नाही, पण जर त्या विरुद्ध निष्कर्ष काढणारा पुरावा आला तरच या गृहीतास बाधा येऊ शकेल. बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ हयाती धम्म, म्हणजे आता आपण बी सी कांबळेंनी जी स्पष्टीकरण दिलेले आहे त्या स्पष्टीकरणानंतर आपल्या असं लक्षात येतं की बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांच्या हयातीत किंवा धम्मदीक्षेपूर्वी प्रकाशित झाला नाही. याचे सविस्तर स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता आहे की तो का होऊ शकला नाही. बाबासाहेबांनी आपल्या भाषणात जाहीर केले होते की धम्मदीक्षा समारोह कार्यक्रम पुस्तक प्रकाशनासाठी थांबवलेला आहे. धम्मदीक्षेपूर्वी ग्रंथ प्रकाशित व्हावा अशी त्यांची प्रबळ इच्छा होती आणि ही भूमिका ही चरित्रखंड 12व्यामध्ये आहे, ती जशीच्या तशी या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर आपण मूळ प्रस्तावना जी बाबासाहेब आंबेडकरांची आहे, हा एक आपल्याला प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मार्च 1956 रोजी द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाची प्रस्तावना लिहून पूर्ण केली, हे वास्तव आहे. असे असले तरी 1957 साली प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली व 1970 साली मराठी आवृत्ती प्रकाशित झाली. या दोन्हीही आवृत्त्यांना बाबासाहेबांनी लिहिलेली मूळ प्रस्तावना मात्र या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेली नाही. हा याच्यातून आपल्याला पडलेला प्रश्न आहे. ग्रंथाच्या नियोजित आराखड्यातील 4था भाग बाबासाहेब आंबेडकरांनी जो पहिला 1950 साली लेख लिहिला होता, त्या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ग्रंथाचा आराखडा कसा असावा, त्यामध्ये 4 भागामध्ये हा ग्रंथ विभक्त असला पाहिजे असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला भाग बुद्धाचे संक्षिप्त जीवनचरित्र,
दुसरा भाग चिनी धम्मपद, तिसरा भाग बुद्धाच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे संवाद आणि उपदेश आणि चौथा भाग बौद्ध धर्मीय लोकांच्या जन्म, धर्मदीक्षा, विवाह, मृत्यू, संस्कृती, सण, उत्सव, समारंभ, परंपरा संबंधी बौद्ध संस्कार विधी इत्यादी संबंधीची माहिती या 4 भागात विभागलेला असावा असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. आणि लोकाग्रहास्तव बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली ग्रंथाचा जो आराखडा जाहीर केला आणि 1957 साली जो ग्रंथ प्रकाशित झाला त्यामध्ये पहिले 3 भाग आपल्याला ग्रंथामध्ये उपलब्ध होतात, परंतु चौथा भाग मात्र आपल्याला उपलब्ध होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ग्रंथ अनुवादातील संदर्भ जे आहेत किंवा उदाहरणं जी आहेत म्हणजे अनुवाद जो आहे या अनुवादाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण विशेषतः अनुवादाच्या संदर्भामध्ये म्हणजे मूळ ग्रंथ जो इंग्रजी आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आणि अनुवाद अनेक लेखकांनी केलेले आहेत. अनुवादामध्ये आपल्याला जर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा अनुवाद आणि अनुवादामध्ये काही चुका झालेल्या आहेत का, तर या चुका असलेल्या म्हणजे अनेक व्हिडिओ सुद्धा आपल्याला उपलब्ध असल्याची माहिती मिळते. उदाहरणार्थ आपण याच्यामध्ये शीर्षकाचा अनुवाद जर आपण घेतला तर ते बुद्धा अँड हिज धम्मा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ इंग्रजी ग्रंथाच्या शीर्षकाचं शीर्षक आहे, परंतु त्याचं ट्रान्सलेशन किंवा त्याचा अनुवाद जो मराठीत झाला किंवा त्याचा अनुवाद जो हिंदीत झाला तर दी बुद्धा अँड हिज धम्मा याचा अनुवाद मात्र पुढे भगवान हा शब्द जोडला आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म असं मराठीमध्ये पण झाला आणि भगवान बुद्ध और उनका धम्म असा हिंदीमध्ये पण त्याचं अनुवाद करण्यात आलेला आहे. अशी अनेक जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपल्याला अभ्यासाअंत देता येईल. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा इंग्रजीतील ग्रंथ हाच प्रमाण मानला पाहिजे. अनुवाद एक्झॅक्टली जगामध्ये कोणीही करू शकत नाही. त्यामुळे अनुवाद हा जवळजवळ 90% असेल, 95% असेल, 99% होऊ शकतो, परंतु 100% मात्र जगात कधीही असू शकत नाही. कारण अनुवाद करताना आपण एका इंग्रजी शब्दाचे मराठीमध्ये अनेक शब्द असतात, त्याच्यातला नेमका कुठला घेतला पाहिजे तर सगळ्यांनी तोच घेतला किंवा युनिफॉर्म असला पाहिजे या संदर्भामध्ये आपण 100% त्याची गॅरंटी देऊ शकत नाही. त्यानंतर बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथाच्या संदर्भामध्ये सुद्धा एक प्रश्न आहे, तो म्हणजे बुद्ध की मार्क्स या ग्रंथाची 3 डिसेंबर 1956 रोजी ग्रंथाचं शेवटचं प्रकरण लिहून ग्रंथ पूर्ण केला असा संदर्भ आहे धनंजय कीरच्या पुस्तकामध्ये. मग प्रश्न असा निर्माण होतो की हा ग्रंथ कुठे आहे व का सापडत नाही. तसेच काहींचे म्हणणे असेल की हा ग्रंथ अपूर्ण आहे. अपूर्ण असल्याचे मान्य केले तर मग तो अपूर्ण असलेला ग्रंथ तरी कुठे आहे. बुद्ध की कार्ल मार्क्स हा ग्रंथ का सापडला नाही व पूर्ण नसला तरी आहे त्या अवस्थेत का नाही. हे पुस्तक आंबेडकर कृत धम्माचा पाया आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांची धम्माची संकल्पना समजून घ्यायची असेल तर प्रथम बुद्ध की कार्ल मार्क्स हा ग्रंथ वाचावा म्हणून सांगितलेलं आहे. परंतु बुद्ध की कार्ल मार्क्स हा बाबासाहेब आंबेडकरांनी 3 डिसेंबर 1956 साली जो ग्रंथ लिहून पूर्ण केला तो आजपर्यंत मात्र अनुयायांच्या पर्यंत पोहोचलेला नाही. हे पुस्तक आंबेडकर कृत धम्माचा पाया आहे. यामध्ये काय सांगितले आहे ते समजून घेतले नाही तर आंबेडकर कृत धम्म समजणे शक्य नाही. बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथ अपूर्ण असला असे म्हटले जाते, परंतु धनंजय कीर लिहितात की 3 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांनी या ग्रंथाचे शेवटचे प्रकरण लिहून नानक चंद्रतूंकडे टंकलेखनासाठी सुपूर्द केले. हा संदर्भ जर खरा असेल तर बुद्ध की कार्ल मार्क्स हा ग्रंथ बाबासाहेबांनी पूर्ण केला होता आणि याच्यावरती आपण जो व्हिडिओ बनवलाय त्या व्हिडिओमध्ये याची सविस्तर आपण माहिती सुद्धा दिलेली आहे. जो बुद्ध की मार्क्स बाबासाहेबांचं भाषण आणि बाबासाहेबांचा एसे हे उपलब्ध आहेत, परंतु ग्रंथ मात्र उपलब्ध नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही सर्वांच्या नजरेसमोर आणून देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ॲडव्होकेट BC कांबळे त्यांच्या समग्र वाङ्मय खंड 12 मध्ये लिहितात की क्रांतीविरुद्ध प्रतिक्रांती तसेच शूद्र व प्रतिक्रांती, स्त्री व प्रतिक्रांती हे ग्रंथ 1935 ते 40 या काळात प्रकाशित होणार होते. म्हणजे ॲडव्होकेट BC कांबळे यांच्या म्हणण्यानुसार हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला होता, परंतु प्रत्यक्षात मात्र हा ग्रंथ सुद्धा आपल्याला पूर्ण उपलब्ध नाही. कारण महाराष्ट्र शासनाची जी समिती आहे त्या समितीला फक्त 13 प्रकरणच सापडलेली आहेत आणि ती कशा पद्धतीने सापडलेली आहेत याचं स्पष्टीकरण सुद्धा संपादकांनी
केलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा ग्रंथ हा सुद्धा जो मिळाला तो अपूर्ण आहे. प्रस्तावित 41 प्रकरणापैकी फक्त 13 प्रकरणे उपलब्ध आहेत. या प्रकरणातील प्रत्येक प्रकरण पूर्ण आहे असा दावा करता येणार नाही, कारण पहिलेच प्रकरण पाहिले तर पुस्तकाच्या रूपात ते 1.5 पानाचे आहे. प्रकाशन समितीने स्पष्टीकरण केले की त्यांना या प्रकरणाची 3 पाने मिळाली. विशेष म्हणजे प्रकाशन समितीनुसार क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथाचं साहित्य एकत्रित मिळालेलं नाही. 1951 पासून 3 ग्रंथ एकत्रित संचाच्या रूपाने लिहायला घेतले. त्यातील 2 पूर्ण झाले व तिसऱ्यामध्ये काही प्रकरणे अपूर्ण असतील, परंतु आज ज्या स्वरूपात ग्रंथ उपलब्ध आहे तो मात्र खूपच अपूर्ण आहे. यावरून आपल्याला एक अंदाज करता येऊ शकतो की जे प्रकाशित झालेले आहे त्यातून परिपूर्ण संदेश कसा घ्यायचा. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझी धम्माची संकल्पना समजायची असेल तर बुद्ध आणि मार्क्स वाचा, त्यानंतर क्रांती प्रतिक्रांती वाचा. बुद्ध आणि मार्क्स ग्रंथच उपलब्ध नाही आणि क्रांती आणि प्रतिक्रांती जे आहे ते थोडंसं 41 प्रकरणापैकी फक्त 13 प्रकरणं आणि ती सुद्धा प्रकरणं परिपूर्ण नाहीत. मग बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आपल्याला बुद्धांची कशी समजणार? मग यासाठी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म संकल्पनेचा संशोधनात्मक अभ्यास करण्याची किती आवश्यकता आहे हे यावरून आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून आपण गेल्या वर्षभरामध्ये आता ही संपूर्ण पार्श्वभूमी जर तुम्हाला माहीत असेल तरच तुम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी मदत होऊ शकते. आणि बाबासाहेब आंबेडकरांना नेमकी बुद्ध धम्म काय सांगायचा आहे ते या ग्रंथाच्या माध्यमातून जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं असेल, म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथाच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जे लिहिलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एवढी त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी आहे. ही पार्श्वभूमी आपल्याला माहीत झाली तर आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ समजण्यासाठी मदत होईल. म्हणून गेली वर्षभर आम्ही ही पार्श्वभूमी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना कुणाला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ समजावून घ्यायचा असेल, ज्यांना कुणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथाची किंवा या धम्माची संकल्पना समजून घ्यायची असेल, ज्यांना 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म या देशामध्ये पुनरुज्जीवित केलेला आहे, हा पुनरुज्जीवित केलेला धम्म जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे तो नेमका कुठला आहे, तर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की हा धम्म 2500 वर्षापूर्वीचा तथागत भगवान गौतम बुद्धाचा मूळ आणि शुद्ध धम्म मी स्वीकारलेला आहे. आणि तो जो मूळ आणि शुद्ध बुद्ध धम्म आहे तो बाबासाहेब आंबेडकर निर्माण कसा केलेला आहे, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धर्माचा या देशातला उदय आणि अस्त कसा झाला याच्या अभ्यासाच्या आधारे मी तो ग्रंथ निर्माण केलेला आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना आहे ती कशी, किंवा याला तात्विक आधार बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्ध धम्म हा एक महान सामाजिक सिद्धांत आहे आणि ती एक सामाजिक तत्व प्रणाली आहे हे बाबासाहेब आंबेडकर सांगतात. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील जे समाविष्ट केलेले सर्व साहित्य आहे ते समजून घेण्यासाठी प्रथम बुद्ध की कार्ल मार्क्स हे ग्रंथ वाचलेच पाहिजेत आणि त्याच्या अगोदर संपूर्ण बौद्ध धम्माचा जो 2500 वर्षाचा प्रवास आहे तोही पाहिला पाहिजे. आणि त्या प्रवासाच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर केळुस्कर गुरुजींनी बुद्धचरित्र जे बाबासाहेबांना पुस्तक दिलं ते पुस्तक वाचून तेव्हापासून जो प्रवास आहे तोही प्रवास आपण पाहिला पाहिजे. म्हणजे 1907 सालापासून ते 1956 सालापर्यंतचा हा एक कालखंड, त्यानंतर बुद्ध आणि बुद्धाच्या धम्माचं संपूर्ण मूळ साहित्य आहे हा दुसरा भाग आहे, आणि तिसरा भाग बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची पार्श्वभूमी. हे सगळे भाग आपण पाहिल्यानंतर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा म्हणजे इंग्रजीमध्ये द बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा अभ्यास करणं सोपं जाईल. आपण गेल्या 48 आठवड्यामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये हे संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करू शकलो आहे. याचा आम्हाला आनंद होतो. पण आम्हाला याचा आनंद का होतोय, तर आम्ही जे कार्यक्रम 48 आठवडे घेतले
ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जर लोकच उपलब्ध झाली नसती तर आम्हाला हे करण्यासाठी आम्हाला प्रेरणा निर्माण झाली नसती. त्यामुळे या 48 आठवड्यामध्ये आम्ही जे कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष जे सर्व उपासक उपासिका उपस्थित राहिले त्याबद्दल त्या सर्वांचं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो. कारण त्यांच्या प्रेरणेमुळे आम्हाला हे कार्यक्रम करण्याची म्हणजे संधी मिळाली किंवा प्रेरणा मिळाली किंवा आम्हाला अधिक अभ्यास करण्यासाठी मदत झाली. त्यानंतर ज्या बुद्धविहारामध्ये आम्ही कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम संपन्न केले ते पनवेलमधलं असुडगाव येथील पंचशील बुद्धविहार आहे. या बुद्धविहारामध्ये कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा आम्हाला जी मदत झाली या बुद्धविहार समितीची आणि विशेषतः जे आमचे दादा आहेत म्हणजे नगरसेवक जे आहेत ते गायकवाड साहेब आहेत तर त्यांची आम्हाला मदत झाली. तर त्या मदत एकनाथ गायकवाड जे आहेत त्यांची आम्हाला मदत झाली. त्यांचंही आम्ही या ठिकाणी 1 वर्षभर त्यांचं जे सहकार्य झालं त्याबद्दल आम्ही त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि त्यानंतर आम्ही हे जे प्रत्येक शनिवारी जे कार्यक्रम केले आणि त्या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो धम्मसंहिता YouTube चॅनलच्या माध्यमातून आम्ही तो अपलोड केला. आणि या YouTube चॅनलवरती सुरुवातीला आम्हाला जास्त प्रतिसाद मिळाला नाही, परंतु जसजसे आमच्या या कार्यक्रमाचं सातत्य राहिलं तसतसं आम्हाला हळूहळू यामध्ये आम्हाला सबस्क्रायबर मिळून गेले. लोक हा कार्यक्रम पाहू लागले आणि आमचा जो अभ्यासक्रमाप्रमाणे आम्ही चाललो होतो त्याला लोकांनी सहकार्य व्हिडिओच्या माध्यमातून जे अपलोड केलेलं आहे त्यालाही केलं. आम्हाला व्ह्यूज वाढल्यानंतर सबस्क्रायबर वाढल्यानंतर आम्हाला हे कार्यक्रम करण्यास अधिकच उत्साह निर्माण होऊ शकला. त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये ज्या लोकांनी धम्मसंहिता YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं, ज्या लोकांनी कमेंट्स केल्या, ज्या लोकांनी आम्हाला प्रोत्साहित केलं अशा सर्व उपासक धम्मबंधू भगिनींचं आम्ही या ठिकाणी जाहीरपणे आभार मानतो. त्यामुळे आता आम्ही अभ्यासक्रमातले 2 भाग पूर्ण करून तिसरा जो भाग आहे तो आम्ही सुरू करणार आहोत. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं प्रत्यक्ष विश्लेषण कशा पद्धतीने करणार आहोत. पण तत्पूर्वी 1 वर्ष संपूर्ण आम्हाला उपासक उपासिकांचं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वांनी जे सहकार्य केलं त्यांच्या सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि सर्व उपासक उपासिकांना जे सबस्क्रायबरच्या माध्यमातून असतील, व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतील अशा सर्वांना जाहीरपणे विनम्र विनंती करतो की भविष्यात हा जो आमचा तिसरा जो अभ्यासक्रमातला भाग आहे ते बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या विश्लेषणाचा जो भाग आहे त्यालाही आपणाकडून पूर्णपणे सहकार्य मिळेल ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत.